Welcome student. Our subject is DSBM, Drugstore and Business Management, and our second part is accountancy. And second part, and there's in second part, first chapter means 9 number chapter is the introduction to accounting. What is accounting? What is objective of accounting? Their branches, all the information are given in this first chapter is introduction to accounting. Okay, first you know the definition of accounting. Accounting may be defined as the process of identifying, measuring, recording and communicating the economic events of an organization to the interested users of the इन्फॉर्मेशन. मीन्स आता तुम्हाला एखाद्या एंटरप्राईजचं किंवा म्हणजे एखादी फर्म असेल, बिझनेस फर्म, त्याचं अकाउंटिंग करायचं म्हणजे त्याचं काय करावं लागणार तुम्हाला, जे सप्लाय होणार आहे माल तुमच्या मेडिकलमध्ये, आपण समजू आपण तुमची एजन्सी, मेडिकल एजन्सी, तो कंपनीकडून तुम्हाला माल येणार आहे, तो तुम्ही माल पुढे रिटेल काउंटरला पाठवणार आहे त्यांची ॲज पर ऑर्डरनुसार, बरोबर. त्याचं तुम्हाला रेकॉर्डिंग करावं लागेल ती इव्हेंटची, की एवढे पैशांचा तुम्हाला माल आला, तो एवढा तुम्ही यांना दिला, उरलेला माल एवढा, इथला काय लागेल तुम्हाला, ट्रान्झॅक्शन लागेल, तुमचं काय झाली, इकॉनॉमिक इव्हेंट झाली, ते रेकॉर्ड करावं लागेल, बरोबर का नाही. ते काम काय करणार आहे, अकाउंटिंग करणार आहे. दुसरं म्हणजे काय, तुमचा बिझनेसचे फायनान्शियल इयरला लास्टला तुमचं किती प्रॉफिट झाला, किती लॉस झाला, त्याच्यानंतर तुम्हाला ॲसिड्स किती होते, त्याच्यानंतर तुमची लायबिलिटी किती, त्याच्यानंतर मग मागची ग्रोथ किती झाली ॲज पर प्रिव्हियस इयर पैकी, तुमची आता ग्रोथ किती, प्रॉफिटमध्ये, लॉसमध्ये काय गेली, कोणता प्रॉडक्ट प्रॉफिटमध्ये, कोणता प्रॉडक्ट लॉसमध्ये, ऑल देअर इव्हेंट्स आर कवर इन अकाउंटिंग. दॅट्स देअर प्रोसेस ऑफ आयडेंटिफाईंग, देन मेजरिंग, recording and communicating the economic events of the organization to the interested users, means the internal users and external users. Means internal users means your medical agencies owner, their management team, their director team are there, their employee or their union, all these cover in internal users. And external users means their tax authorities, their union, their investor are not the part of this firm but is the invest in money, means the shareholders are the invest their money to your firm. There is the your profit in this year or loss or all this information, to know the all the information to the shareholders or the investor, all this etc. Okay, is the users of the information. Then objective of accounting, this first objective is maintain proper record of business, means record the of business is proper way. This is done by recording all business transaction in a ledger. What is the ledger is the book. In these two columns are there, assets means तुमची मालमत्ता, आणि सेकंड इज लायबिलिटी मीन्स तुमची जबाबदारी किती, याचा कॉलम, याचं दोघांचा बॅलन्स करून जे काही स्टेटमेंट येईल त्याच्यामध्ये लेजरमध्ये तुम्हाला दिलेलं असतं, त्याला म्हणतात प्रॉपर रेकॉर्ड, बरोबर ना. प्रॉफिट लॉस सगळं रेग्युलरली विथ ए व्ह्यू टू प्रिपेरिंग नेसेसरी फायनान्शियल स्टेटमेंट्स अँड व्हेन रिक्वायर्ड, जेव्हा रिक्वायर्ड असेल तेव्हा तुम्हाला ते द्यावं लागेल. सेकंड ऑब्जेक्टिव्ह इज कॅल्क्युलेशन ऑफ प्रॉफिट अँड लॉस. ओके, इन्फॉर्मेशन इज अवेलेबल फ्रॉम प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट. आता स्टेटमेंट आहे प्रॉफिट अँड लॉस, त्याच्यातून तुम्हाला ही कॅल्क्युलेट होईल. ओके, थर्ड इज डेप्रिसिएशन ऑफ फायनान्शियल पोझिशन. डेप्रिसिएशन म्हणजे वर्णन करणे. ओके, बॅलन्स शीट. आता बॅलन्स शीटमध्ये तुम्हाला तुमची पोझिशन काय एंटरप्राईजची ॲज पर प्रिव्हियस इयर, युअर प्रॉफिट, युअर लॉस, युअर व्हॉट इज युअर पोझिशन ॲज पर प्रिव्हियस इयर, सेम पोझिशन, युअर ग्रो और युअर लॉस. All this information in a balance sheet is the third objective. Fourth is availability of information to various users. तुम्हाला मी पहिले सांगितलं कोणते युजर्स आहे. फर्स्ट इज इंटरनल युजर, सेकंड इज एक्सटर्नल युजर्स. फर्स्ट इज इंटरनल युजर्स इज the officers and staff of the enterprise need useful
अँड टाईमली इन्फॉर्मेशन फॉर मेकिंग व्हेरियस बिझनेस डिसिजन. मीन्स आता लॉसमध्ये होत असेल एखादा प्रॉडक्ट, त्याच्याबद्दल काय केलं पाहिजे, मार्केट रिसर्च काय, मार्केट रिसर्चमधून तुम्हाला काय पब्लिककडून इन्फॉर्मेशन अवेलेबल झाली त्याच्यावर तुम्हाला काम करावं लागेल, बरोबर की नाही. ही सगळी इन्फॉर्मेशन आणि हे सगळे डिसिजन घेण्यासाठी तुम्हाला पहिलं काय आहे माहिती पाहिजे, सगळी इन्फॉर्मेशन अकाउंटिंगची माहिती पाहिजे. म्हणजे प्रॉफिट का लॉस सगळं, त्याची जबाबदारी, त्याची मालमत्ता काय असेल ते सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती पाहिजे. हे झाले इंटरनल युजर्स. काय काय माहिती पाहिजे त्याच्यामध्ये, फर्स्ट इज नेट प्रॉफिट अर्न बाय द कंपनी इन लास्ट अकाउंटिंग पिरियड. किती प्रॉफिट झाला नेट, वेदर दी कंपनी हॅज इनफ कॅश इन हँड टू मेक पेमेंट टू डेबिटर्स. आता डेबिटर म्हणजे कर्ज घेतलेले असेल तुम्ही बँकेकडून किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशनकडून किंवा एखादा प्रायव्हेट इन्व्हेस्टर असेल त्याच्याकडून घेतला असेल, त्याला तुम्हाला द्यायला तेवढे कॅश आहे का नाही, कॅश कधी अवेलेबल आहे, सगळे डिसिजन घेण्यासाठी त्यांना ही सगळी अकाउंटिंगची इन्फॉर्मेशन ही गरजेची राहील. इट इज नेसेसरी. थर्ड इज द प्रॉडक्ट विच आर मोर प्रॉफिटेबल. ओके, त्याचं मग प्रोडक्शन वाढवायचं का कमी करायचं हे त्यांच्यावर डिपेंड राहील. समजा मेडिकल एजन्सीवाला असेल त्याला ऑर्डर करावं लागेल तेवढं जर प्रॉफिटमध्ये असेल किंवा तो जास्तच खपत असेल, बरोबर की नाही. द प्रॉडक्ट विच आर नॉट मेकिंग प्रॉफिट ऑर हॅव्हिंग लेस डिमांड इन दी मार्केट. जर तसा असेल तर तो पूर्णपणे निग्लेक्ट करावं लागेल, पूर्ण काढून टाकावं लागेल मार्केटमधून. जर त्याला लेस डिमांड असेल तर त्याचा काही रिकव्हरी करता येईल, तर रिसर्च करता येईल, त्याच्यावर काही डेव्हलपमेंट करता येईल. दी कॉस्ट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इच प्रॉडक्ट किती राहील ती, त्याची तुम्हाला कॉस्ट कळली पाहिजे. टू मनी रिक्वायर टू एक्सपांड दी मनी. आता किती बिझनेस मग किती तुम्हाला मनी लागेल, किती उरला आहे, प्रॉफिट किती, तुम्हाला परत गुंतवायचं किती, त्याच्यामधून किती उरला आहे, तो मग पुढे तुम्हाला एक्सपांड करायला लागेल, बरोबर. एक्सटर्नल युजर्स म्हणजे कोणते कोणते, टॅक्स ऑथॉरिटीज. म्हणजे तुम्हाला सरकारला, तुम्ही गव्हर्नमेंटला टॅक्स पे करता, त्यांना सगळं तुमचं अकाउंटिंग माहिती पाहिजे, तुम्हाला ते सादर करावं लागतं, ते प्रेझेंट करावं लागतं. ओके. लेबर युनियन, ट्रेड असोसिएशन, इन्व्हेस्टर असतं, तुमचे क्रेडिटर असतं, सगळ्यांना त्याची इन्फॉर्मेशन लागणार आहे. स्टॉक एक्सचेंज म्हणजे तुमचे शेअर होल्डर असणार आहे, कंपनीचे, एजन्सीचे काय असेल ती, तुमची फर्म. अँड कस्टमर फॉल इन दिस कॅटेगरी. द एक्सटर्नल युजर्स आर मेनली इंटरेस्टेड इन दी फॉलोइंग इन्फॉर्मेशन. फर्स्ट इज असेट्स अँड लायबिलिटीज ऑफ दी बिझनेस एंटरप्राइज टू इव्हॅल्युएट इट्स फायनान्शियल पोझिशन. आता असेट्स अँड लायबिलिटीजची तुम्हाला सांगितले मी लेजरमध्ये केलं जातं ते, बरोबर. त्याची तुम्हाला इन्फॉर्मेशन लागेल, त्यांना तुमची फायनान्शियल पोझिशन डिसाईड त्याच्यावर, किती प्रॉफिट काय, कसं तुम्ही आजचं या इयरची पोझिशन काय. सेकंड दी अमाऊंट अँड दी टाईम ऑफ पेमेंट ऑफ डिव्हिडंड. म्हणजे काय, तुमचे शेअर होल्डरला डिव्हिडंड प्रोव्हाइड होतं तुमचे शेअर्स घेतल्याबद्दल, इयरली और 6 मंथली. ओके. इंटरेस्ट, व्याज टू शेअर होल्डर आणि इन्व्हेस्टमेंट त्यांना माहिती पाहिजे. त्यांना आता कळायला समजा की अकाउंटिंगमध्ये हा प्रॉफिटमध्ये चालू तर तो तुमचा शेअर विकेल का नाही विकणार, तो राहू देईल तुमच्याकडे, बरोबर ना, ॲज इट इज. अजून तो 1-2 शेअर बाय करू शकेल, पण त्याला मग कळालंच मग लॉसमध्ये तो काय करेल, शेअर तुमचा विकून टाकेल. दी परफॉर्मन्स अँड दी अर्निंग कॅपॅसिटी ऑफ बिझनेस एंटरप्राइज किती आहे त्याला सगळं माहिती पाहिजे, बरोबर ना, गुंतवणूक करायची त्याला. देन टू कम्प्लाय लिगल रिक्वायरमेंट. तर लिगल रिक्वायरमेंट कम्प्लाय केलं पाहिजे. तो इन केस ऑफ कंपनीज ऑडिटिंग इज कंपल्सरी. ऑडिटिंग इज नॉट पॉसिबल विदाउट अकाउंटिंग. आता अकाउंटिंग जर झाली नाही तर ऑडिटिंग काय करणार, ऑडिटिंग काय करायचं, तुम्हाला काय विचारलं प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट द्या, तुम्ही काय दाखवणार त्याला, बरोबर. तुम्हाला याच्याकरता काय गरजेचं आहे, अकाउंटिंग गरजेचं आहे. सो अकाउंटिंग शुड बी डन इन सच अ वे दॅट इट कम्प्लाय विथ लिगल रिक्वायरमेंट. आता अकाउंटिंगमध्ये सगळे लिगल रिक्वायरमेंट जेवढे असतील गरजेचं, इट्स नेसेसरी. इट्स कंडक्टेड अँड इट्स कम्प्लाय विथ ऑल दी लिगल रिक्वायरमेंट. ओके. त्याच्यामध्ये जेवढे कंटेंट असतील ॲज पर लिगल रिक्वायरमेंटनुसार, ॲज पर नॉर्म्स, इट्स इन्क्लुडेड. ओके. 6 ऑब्जेक्टिव्ह इज टू नो दी एक्झॅक्ट रिझन लिडिंग टू नेट प्रॉफिट ऑर लॉस. जसं तुम्हाला रिझन कळलं पाहिजे का, समजा एखादा प्रॉफिटमध्ये चाललं आहे तर तुमचं त्या मार्केटच्या प्रॉडक्टमध्ये काय लोकांना आवडलेलं आहे, किंवा एखादा लॉसमध्ये चाललं त्याला काय आवडलं नाही, सगळ्या तुम्हाला इन्फॉर्मेशन ही पाहिजे. इट्स ऑब्जेक्टिव्ह ऑफ अकाउंटिंग टू प्रिव्हेंट एरर अँड फ्रॉड्स, टू ॲसर्टन दी प्रोग्रेस ऑफ बिझनेस फ्रॉम इयर टू इयर. तुम्हाला ग्रोथ करायची असेल किंवा जी असेल स्थिती ती काय इयर टू इयरमध्ये ते तुम्हाला कळलं, बरोबर की नाही. लिमिटेशन्स ऑफ अकाउंटिंग. आता लिमिटेशन्स काय अकाउंटिंगचे, आता काय आहे, दी स्कोप ऑफ अकाउंटिंग इज रेस्ट्रिक्टेड टू लिमिट्स लेट डाऊन बाय व्हेरियस लॉज आहे गव्हर्नमेंटच्या, त्याच्यामध्ये काही रेस्ट्रिक्ट झालेले काही अकाउंटिंगचे स्कोप. टू ट्रान्झॅक्शन विच कॅन नॉट बी एक्सप्रेस इन टर्म ऑफ मनी आर नॉट रेकॉर्डिंग इन अकाउंटिंग. मीन्स जे काही इव्हेंट्स आहे ते फक्त
मनीवर आहे बरोबर. ते मनीचेच ट्रान्झॅक्शन हे रेकॉर्ड करतो अकाउंटिंग, बाकीचे कोणतेच करत नाही. हा पण एक त्याचा लिमिटेशन आहे बरोबर ना. काही राहून जात असेल ट्रान्झॅक्शन त्यांचे. इन अकाउंटिंग कॉस्ट कन्सेप्ट इज फॉलो, द चेंजिंग प्राईज आर नॉट टेकन इन टू अकाउंट. काही चेंज झाली प्राईस, काही मंथली काही चीज अकाउंटमध्ये कन्सिडर होत नाही. आता हळूहळू चेंजेस होत आहे तसं अकाउंटिंगमध्ये पण. आता ब्रांचेस ऑफ अकाउंटिंग, फर्स्ट काय फायनान्शियल अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंग. फॉर दिस फर्स्ट इज फायनान्शियल अकाउंटिंग. Financial accounting is mainly concerned with record keeping directed towards the preparation of profit and loss account and balance sheet. फायनान्शियल म्हणजे फायनान्स म्हणजे काय, मनी म्हणजे प्रॉफिट अँड लॉसबद्दल त्याचं अकाउंटिंग राहणार आहे. त्याचं नावच दिलेलं आहे, इट्स वर्ड प्रेझेंट. द मेन पर्पज ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग इज टू प्रिपेअर द नेसेसरी अकाउंट अँड बॅलन्स शीट रेडी करायची प्रॉफिट अँड लॉसची, टू रेकॉर्ड द ट्रान्झॅक्शन विदिन इफेक्टिव्ह बिझनेस, जी इफेक्ट होत आहे त्याचे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणे. टू ॲपराइज द ओनर ऑफ बिझनेस अबाउट द फायनान्शियल स्टेट ऑफ द बिझनेस. ॲपराइज म्हणजे काय, सादर करणे, माहिती देणे. कोणाला करणार, तुम्ही आता बिझनेसचं ओनर आहे, तुमचे जे अकाउंटिंगचे लोक आहेत त्यांना सादर करावं लागेल. तुमची काय पोझिशन आहे, काय आहे, त्याला कळलं पाहिजे सगळं, आणि डिसिजन घ्यायचं याच्यानुसार. ओके. कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय, डिस्प्ले. आता कॉस्ट काढणार, तो एका प्रॉडक्टची कॉस्ट काढणे म्हणजेच कॉस्ट अकाउंटिंग. इट इज अ प्रोसेस ऑफ अकाउंटिंग फॉर कॉस्ट. इट इज सिस्टमॅटिक प्रोसिजर फॉर डिटरमाइनिंग द युनिट कॉस्ट ऑफ आउटपुट, प्रोसिजर, प्रोड्यूस और सर्व्हिस काय असेल ते त्याच्यानुसार तुमची युनिट कॉस्ट काढणार आहे. द मेन फंक्शन ऑफ कॉस्ट अकाउंटिंग इज टू फाइंड आउट द कॉस्ट ऑफ प्रॉडक्ट अँड टू हेल्प दी मॅनेजमेंट इन कंट्रोलिंग द कॉस्ट. आता कॉस्ट फाईंड करायची, त्याच्यामध्ये काही कमी करता येईल, काही चेंजेस करता येईल का त्या प्रॉडक्टमध्ये, काही वाढवायचे असेल तर का करायचे, तेवढं नेसेसरी आहे का कॉस्ट वाढवायचे, कमी करायची, पब्लिकला ती ॲफोर्डेबल आहे का नाही, हे सगळं तुम्हाला कस्टमरला तुमच्या हे तुम्हाला सगळं विचार करावा लागेल, तुम्हाला मॅनेजमेंटला विचार करावा लागेल. याच्याकरता तुम्हाला कॉस्ट अकाउंटिंग ही करणं गरजेचं, ती नेसेसरी. मॅनेजमेंट अकाउंटिंग काय, इट इज प्रायमरली कॉन्कर विथ द सप्लाय ऑफ इन्फॉर्मेशन विच इज युजफुल टू दी मॅनेजमेंट. जी काही इन्फॉर्मेशन असेल जी गरजेची मॅनेजमेंटला, ती मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये येणार आहे बरोबर की नाही, स्मूथ रन करण्यासाठी बिझनेस. ओके. त्याच्यामध्ये काही नाही, प्रॉफिट लॉसेस जाणार, काही चेंजेस पण असतील त्याच्यामध्ये बॅलन्स शीटमध्ये कशामध्ये पण ते त्यांना माहिती पाहिजे. टॅक्स अकाउंटिंगमध्ये काय, जे तुम्हाला गव्हर्नमेंट तुम्ही टॅक्स प्रोव्हाइड करता ती सगळं अकाउंटचा जो सेक्शन राहील तो टॅक्स अकाउंटिंग. द ब्रँच ऑफ अकाउंटिंग विच इज यूज फॉर टॅक्स पर्पज इज नोन ॲज टॅक्स अकाउंटिंग. लास्टली सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंट. सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सोशल लाईफमध्ये काय ज्याला रिस्पॉन्सिबिलिटी आहे फॉर्मवर, ती त्यांना कम्प्लीट करणे. इट इज प्रोसेस ऑफ आयडेंटिफाय, मेजरिंग, कम्युनिकेटिंग द कंट्रीब्युशन ऑफ ए बिझनेस टू द सोसायटीमध्ये काय असेल कंट्रीब्युशन, त्यांचं फंड असेल देत असेल ते काही NGOला वगैरे, त्यांना सगळे ती अकाउंटिंग करणे, तेवढं पैशांची ती येईल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग. टू प्रोव्हाइड फायनान्शियल मॅनपॉवर सपोर्ट फॉर पब्लिक प्रोग्रामसाठी देणे, त्याच्यामुळे अकाउंटिंग असेल तेवढं खर्च लागेल, तर किती खर्च झाला पाहिजे किती नाही, ते सगळं अकाउंटिंगमध्ये येणार. कस्टमर सॅटिस्फॅक्शन ETC. ओके. हे तुमचा फर्स्ट चॅप्टर होता, एकदम इझी आहे. हा सगळा रीड करा, काही प्रॉब्लेम असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. ओके, थँक्यू.